काय येत नाही. तू तर म्हणत होता ना की भक्तावर संकट आलं की मी येतो म्हणून. द्रौपदीने धावा केला महाराज. भगवान परमात्म्याला वाटलं माझ्या द्रौपदीला जर एक एक जर साडी पुरवली का नाही तर माझ्या द्रौपदीचं अंग उघडं पडेल. म्हणजे तोंड दाखवण्याच्या लायकीची राहणार नाही समाजामध्ये. बाबा देवाने द्रौपदीला एक एक साडी पुरवली नाही बाबा, स्वतःच साडी झाला. त्या सभेमध्ये जे लोक होते का नाही, साडी पिच नारी एक नारी पिच साडी, साडी एक नारी नारी एक साडी. जे सभेतले होते की नाही त्यांना कळत अरे बाई एक साडी आहे, साडी एक बाई आहे. नगभर सुद्धा देवाने द्रौपदीचा अंग उघड पडू दिलं नाही. नगभर सुद्धा देवाला भक्ताची काळजी असते. गरीब जरी भक्त असला बाबा देव त्याचं मोठेपण वाढवतो. म्हणून आज आपण मालिकेमध्ये सगळ्या साधू संतांचे अभंग म्हणतो की देवाचं होऊन राहिलं की देव त्याच्यासारखं करून टाकतो. द्रौपदीने काय केलं मान पोटभर चिंधी बघतो. देवाची सख्खी बहिणी बाबा सुभद्रा. नाव काय? सुभद्रा. सुभद्रा एक दिवस भगवान श्रीकृष्णाला भांडायला लागली. म्हणजे दादा अरे मी तुझी सख्खी बहिणी ना, उठला की द्रौपदीच्या घरी, उठला की द्रौपदीच्या घरी. असं कुठं चांगलं वाटतं का? म्हणजे माझ्या घरी येतं, तुला काय पाहिजे ते मी देते. म्हणजे सुभद्रे तुला कळणार नाही, पण द्रौपदी जशी भक्ती करतील म्हणजे तशी तुला येत नाही. हा काही म्हणतो मी आता बहीण भाऊ येत ना मला. देव म्हणले तुला हे आलं काही आलं की मग तू सांगतो म्हणले, बरोबर तुला दाखवतो म्हणले की ती द्रौपदी किती भक्ती करते माझी. बाबा आता देवाला काही प्रसंग आणायचं का बेटा? काहीतरी उचलायला गेले पोटाला लागलं आणि रक्त गळायला लागलं पोटातलं. सांगितलं लागत सुभद्री इकडे म्हटले माझ्या पोटाला काहीतरी लागलं, काहीतरी देव. आता सुभद्रीनं बाबा भरजरीचा शालूनी असलेला माझ्या कुठं शिंदे पोवायचं कुठं होती मी येतं फसून ठेवली कुठं गेली. आता ती अशी पाहायला लागली. 15 मिनिटं घातली बाबा पण काही सापडत. सुभद्रेजवळ भगवान परमात्मा द्रौपदीकडे आले आणि फक्त सांगितलं द्रौपदी माझ्या पोटाला काहीतरी लागलं. भरजरीचा शालू होता बाबा टर्कन बोटभर फाडला, भगवान परमात्म्याच्या बोटाला बांधला. बोटल बांधल्याच्या नंतर तेवढ्या सुभद्रा पळत आले. देवा सापडला होतो चिंदू बांधू का? म्हणजे बांधलं. आता आपल्या भक्तावर संकट आलं की भगवान परमात्मा हरण करतो. द्रौपदीला जसं चिंधी दिली का नाही बांधायला, आडवे उभे तिरपे जेवढे दोरे होते का नाही, एका दोऱ्याबद्दल 100 साड्या पुरवल्या. किती? एका दोऱ्याबद्दल 100 साड्या पुरवल्या. म्हणजे द्रौपदीचं नखभर सुद्धा अंग उघडं पडू दिलं नाही. भगवान परमात्म्याला आपण एका हातात दिलं तर भगवान परमात्मा आपल्याला कधी 10 हाताने देऊन कळत नाही. पण पहिलं देणं आपलं. देवाकडे 1 पाऊल चालत आलं ना तर भगवान परमात्मा आपल्याकडे 10 पावलं चालत येतो. पण पहिलं पाऊल आपलं वाटतं. देवाला गरज नाही आपली. अनेक भक्त आहेत, त्याचे करोडो भक्त आहेत महाराजाच्या जमान्यामध्ये. अनेक लोक आहेत त्याची भक्ती करणारे. आपण जर अहंकार केला ना मला मंदिरात जायचं नाही, देव म्हणतो येऊ नको. बरं तेवढंच मला आराम भेटेल, येऊ नको. देवाला आपली गरज नाही, आपल्याला देवाची गरज आहे. लहान लेकरू आहे बाबा, 1 वर्षाचं लेकरू आहे आणि ते लेकरू आईकडे जाईलच, आईकडे जातच नाही. आईकडे जर आलं नाही तर आई फरक पडतो का? पडतो का फरक सांगा? नुकसान कोणाचं आहे? लेकराची भूक लागणार आहे. आई खरंच संगत आपण लेकर आपण ज्या स्वरात असू त्या स्वरात नाही.
फक्त सांगावं लागतं पाठ जो स्वर असतो आहे का आपले सगळ्याचे आवाज होते त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायचं काम नाही तुम्हाला वाजवत आहे पण कोणत्या स्वरात तुम्हाला जमलं पाहिजे बाकी आपुल्या पायाशी भक्त जना म्हणजे धर्माचं रक्षण सुद्धा केलं द्रौपदीचं चारित्र्य वाचवलं बाबा धर्माचं रक्षण केलं आहे की रक्षण केलं आणि आपल्या भक्ताचं सांभाळ सुद्धा केला अमृषेसाठी दृष्ट निर्धारीने किती राक्षस मारले याचे गणित नाही महाराज किती मारले म्हणून भगवान परमा धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील आपुला तो बोल साच करे देवा तुला धन्य कृपा सिंधू म्हणतात की नाही मग आता तू जे पीडित दिलेलं आहे की नाही की माझ्या भक्ताला संकट आल्यावर मी येतो जगद्गुरु तुकोबाऱ्या म्हणतात आता माझ्यावर संकट येत हा बघ आली आई आता पाहते काही आणि मग जगद्गुरु तुकोबाऱ्या म्हणतात शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे सर्वांनी बोलायचंय आमच्या आवाज बघायला किती गोड येतात सगळे बोलतात तुम्ही बसले काही भुकारी काय लागले नाही सध्या नाही ना चहा आरायचं जायचं नंतर हा सर्वांनी बोला श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम किती मोकळे तुम्हाला वाटतं का याची आवाज भोका लागला नाही का सकाळपासून खाल्लं ना उपोषण सगळे आता माया माया बोलते सगळे माया बोलतो नाही बोला आम्हाला
मला जरा भोका लागल्या तुम्ही बोला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नाश्ता करून आल्या हातवरती करा सर्वांनी. महिला मंडळ पुरुष मंडळ सर्वांनी हातवरती करायचे. गोड गोड सर्वांनी गोड भजे. अरे घर में अब एक ही ना देगा. प्रभु रामचंद्र भगवान की, प्रभु रामचंद्र भगवान की. ओ मेरे भारत का बच्चा बोलायचं आहे का नाही. पण आजच्या दिवशी एवढं ज्ञानेश्वर आज आपली कथा सुरू होईल. शिव महापुराण कथा आहे. जसे आता कीर्तनावर उपस्थित राहिले तसे कथेत राहा, नाहीतर फक्त 5 पांडव असं जाणार नाही. म्हणून झालेली कीर्तन नृत्य सेवा रामप्रभूच्या चरणी, हनुमंतराच्या चरणी, भोजनाथ बाबाच्या चरणी, तुम्ही सर्व मायबाप श्रोते मंडळी बरं का, ज्यांचा
आजचे कीर्तन रूपी शिवाजी यांच्याकडे आहे, यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. शिवाजी बाबासाठी आमचे बाबा आहेत. अनेक वर्षापासून म्हणजे आजोबापासून ही परंपरा त्यांनी अविरतपणे तेवत ठेवलेली आहे. आशिष चंद्रसूर्य आहे तोपर्यंत, जोपर्यंत यांच्या हातून होते तोपर्यंत यांच्या हातून, यांच्या मुलाच्या हातून, नाताच्या हातून, पतवंडाच्या हातून ऐकडे रामप्रभूची सेवा घडावी. आणि हनुमंतराजाचे रामचंद्र प्रभू यांनी एकच प्रार्थना की यांचं थोडं काही संकल्प आहे मनामधले कुटुंबाचे सर्व पूर्ण व्हावे, त्यांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात एवढीच भगवान परमात्म्याची प्रार्थना. शिवेला पूर्ण विराम.
संत संगे सर्वकार खंड प्रेमाचा कल्लू चंद्रभागे स्नान तुका मागे चिदान मागणीचे प्रति आई देशी तरी माई पांडुरंगा या संता शिंगरीच मध्ये आडचे काही न मागू देवा तुका मनवाता मत देवी पायी संता या संता शिंगरीच मध्ये आडचे काही न मागू ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की प्रभु रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान महाराज की अम्बरेश्वर भगवान की जय।